नसेल तर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये पण करू शकता, पण ट्राय करा की लोखंडाच्या कढईत बनवा, जेणेकरून आणखी तेल पोषक होईल. मी हे खोबरेल तेल, कोकोनट ऑइल पूर्णपणे यामध्ये रिकामं करत आहे, पूर्णपणे 300 ml ची बॉटल. आता मी नेक्स्ट तिळाचं तेल टाकत आहे. मी दोन्ही बॉटल टाकलेल्या आहेत. ती क्लिप मला मिळाली नाही म्हणून मी इथे टाकली नाही आहे. बघा, आता आपल्याला हे बंद गॅसवरच चढवायचं आहे. गॅस बिलकुलच गरम नको, कारण आपल्याला थंड तेलामध्येच ते ज्यूस टाकायचं आहे. मी कढई चढवलेली आहे. आता आपण तो ज्यूस अतिशय हळुवारपणे त्या तेलामध्ये सोडणार आहोत. हे ज्यूस बिलकुलच मिक्स होता कामा नये. बघा, मी अतिशय काठाकाठाने हळूवार सोडत आहे. तुम्ही बघू